हॅलो. इको इको आवाज नाही येत ना? ठीक आहे. So some techniques to solve to handle the case studies. तर ऍक्च्युली केस स्टडीज कसं हँडल करायचं याच्या बाबतीमध्ये थोडंसं खूप एक्सपेक्टेड आहे, कारण ते समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं कारण असं आहे की इनिशियल लेवलला बऱ्याच जणांना तो एक कन्फ्युजन पॉईंट आहे. इथिक्स इंटिग्रिटी मधला केस स्टडीज कशा हँडल करायचा. फर्स्ट पेपर थोडंसं थिओरिटिकल बेस आहे, हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यातल्या गोष्टी तुम्हाला त्या समजल्या असेल. बट सेकंड पेपर जर बघितला गेला ना, तर तो थोडासा चॅलेंजिंग पेपर आहे. जरी तुम्हाला वाटतं की स्कोरिंग आहे, मार्क्स मिळतात, ऑफकोर्स मार्क्स मिळतात, पण तो समजून घेणं आणि थोडंसं चॅलेंजिंग आहे. आणि त्याच्यावर ऍप्रोप्रिएट सोल्युशन, युअर प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार आहे, आणि ते सिच्युएशन टू सिच्युएशन डिपेंड असतं. समजलं? सो बेसिकली सिव्हिल सर्वंट म्हणून तुम्हाला काही सिच्युएशन दिलेले असतात, किंवा तुम्ही सिव्हिल सर्वंटच दिलेलं असतं असं नाहीये. व्हेरियस फील्ड मधलं तुम्ही एक ऑफिसर असणार आहे किंवा इन्चार्ज असणार आहे. तुम्ही कधी PWD चे इंजिनियर पण असणार, तुम्ही कधी सिव्हिल सर्वंट पण असणार आहे, कधी तुम्ही लेबर लॉचे ऑफिसर पण असणार आहे, कधी तुम्ही स्पोर्टचे लीडर पण असणार आहेत, कधी IT कंपनीचे मॅनेजर पण असणार आहेत. सो फील्ड एरिया डिपेंड आहे केस स्टडीज मध्ये. पर्टिक्युलरली असं गृहीत असं अजिबात करू नका एझ्युम की फक्त सिव्हिल सर्व्हिसेस रिलेटेड तुम्हाला काय ते ऍज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी देऊन केस स्टडीज त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये विचारले जातात, असं नाहीये. पहिली गोष्ट. सेकंड थिंग असं आहे की ज्यावेळेला तुम्ही केस स्टडीज मध्ये तुम्हाला एक सिच्युएशन दिलेली असते, आणि त्या सिच्युएशन्स मध्ये तुम्ही तो कसं तो टॅकल करणार आहे आणि त्याच्यावर तुम्ही कसं सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहे. तर ऑफकोर्स इथं तुम्हाला इथिकल काय घ्यायचं असतं, डिसिजन घ्यायचं असतं. इथिकल डिसिजन घ्यायचं असतं. बट या इथिकल डिसिजन घेत असताना युअर डिसिजन शुड बी फेअर अँड जस्ट. बरोबर की नाही? निष्पक्ष आणि न्याय असलं पाहिजे तुमचं डिसिजन. बट आता हे डिसिजन जर जस्ट आणि फेअर जर असायला पाहिजे, तर त्याच्यासाठी तुमच्याकडे दोन क्वालिटीज इम्पॉर्टंट आहेत. वन इज रिझन, तर्क. सेकंड थिंग इज युअर आर्ग्युमेंट. आलं लक्षात? सो त्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट तुमच्याकडे असायला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही केस स्टडीज हँडल करतात ना, तर तुम्हाला ती सिच्युएशन समजून त्याला तुम्ही डिसिजन घेताना डिसिजनवर डिपेंड आहे. ज्यावेळेला तुम्ही इथिकल डिसिजन घेणार आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, तर त्यावर नंतर तुमचं बेसिकली ते डिसाईड होणार आहे की काय काय नाही. पण दोन गोष्टी मी जसं तुम्हाला बोललो की रिझन आणि आर्ग्युमेंट्स असलं पाहिजे. मग आता तुम्ही म्हणा की रिझन म्हणजे काय, की ज्यावेळेला एखादी पर्टिक्युलर सिच्युएशन दिलेली आहे आणि त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये नेमकं इश्यू काय आहे हा समजून घेण्यासाठी तर्क लागणार आहे ना, तर्क लागणार आहे ना. सो ते समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. आणि सेकंड थिंग इज की ज्यावेळेला केस स्टडीज जो दिला जातो, सो त्या केस स्टडीज मध्ये आर्ग्युमेंट देऊन सोल्युशन प्रोव्हाइड करायचं असतं. मग आता तुम्ही म्हणा की आर्ग्युमेंट नेमकं काय असतं. आता सपोज एखादं आपण ज्याला म्हणणार की फ्लड प्रोन एरिया असेल आणि तिथं खूपच लोक 10,000 प्लस 1 लाख प्लस लोक ट्रॅप झालेले असणार आहे. लँडस्लाइड्स होत आहे, फ्लड येतोय, डिव्हेस्टेशन होत आहेत, पूर्ण काही प्रॉपर्टी डॅमेज होतीये, लोक पूर्ण ट्रॅप झालेले आहेत. ऑलमोस्ट 1 लाख प्लस लोक वगैरे ट्रॅप जर झालेले असेल, सो या सिच्युएशन मध्ये तुम्ही यू आर द इन्चार्ज इन दॅट एरिया. आणि त्याच्यामध्ये तुमचे जर बघितले गेले लोक वेगळे वेगळे आता ऑफकोर्स की ज्या सिच्युएशन ज्या ठिकाणी तुमचा असं इश्यू होतो त्या ठिकाणी वेगळे लोक असतात ना. कोणी पेशंट असणार, कोणी लहान मुलं पण असणार, कोणी सिनियर लोक पण असणार आहे, कोणी ब्युरोक्रॅटिक पण असणार आहे, कोणी पॉलिटिकल लीडर पण असणार आहे. सो अशा वेळेला तुम्ही ऑफकोर्स की कोणाला पहिले रेस्क्यू करणार, कोणाला वाचवणार, याच्यासाठी ही सिच्युएशन समजून घेताना तुम्हाला पहिले काय लागणार आहे, तर्क लागणार आहे, समजून घ्यावं लागणार आहे. समजून घेतल्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो की समजून घेण्यासाठी एम्पॅथी लागतं. आणि ऑफकोर्स की जर सिच्युएशन तुम्ही दिलेलं आहे, तुम्ही जर इन्चार्ज आहेत तर तुम्हाला हेल्प करावं लागणार आहे. शुड बी कम्पॅशन, राईट. मग त्याच्यानंतरचा पॉइंट हा आहे की ज्या वेळेला तुम्ही जर बघितलं गेलं ह्या लोकांना कसं वाचवणार आहे, यू शुड नो द डिग्री ऑफ वल्नरेबिलिटी. ती सिच्युएशन समजून तुम्हाला वल्नरेबल कोण आहे, कोण मोस्ट अफेक्टेड आहे, सो मोस्ट अफेक्टेड लोकांना पहिले रेस्क्यू करणार ना, राईट. सो त्याच्यासाठी तुम्हाला आर्ग्युमेंट द्यावा लागणार आहे. सपोज मग आता आपण बघितलं गेलं की त्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळी लोक अडकलेली आहेत. आता काही पेशंट आहेत, काही प्रिझनर असतील किंवा काही
वुमन असतील, चिल्ड्रन्स असतील किंवा कोणी सिव्हिल सर्वंट मोठे चीफ सेक्रेटरी लेवलचे पण लोक आहेत, काही टुरिस्ट पण आहेत, अगदी लांबून आलेले आहेत असतील त्या एरियाज, आणि पिलग्रिमेजेस असतील ना त्या एरियामध्ये. सो बेसिकली हिमालय वगैरे त्या पार्टमध्ये जास्त होतं ना, लँडस्लाइड्स वगैरे, क्लाउड बस्टिंग वगैरे. सो अशा एरियामध्ये सिच्युएशन तुम्ही कन्सिडर करा. मग त्यावेळेला तुमचा आर्ग्युमेंट, ज्यावेळेला तुम्ही त्या लोकांना रेस्क्यू करणार आहे, मग त्यावेळेला तुम्ही ऑफकोर्स की तुमचा इथिकल डिलेमाच होणार की नेमकं पहिले कोणाला वाचवायचं. ऍट अ टाइम तर सगळ्या लोकांना वाचवू शकत नाहीये. मग अशा वेळेला तुमच्याकडे गोष्ट असली पाहिजे की द प्लॅन ऑफ ऍक्शन. मग डिसिजन त्यावेळेला तुम्हाला इथिकल घ्यावं लागेल की कोणाला पहिले रेस्क्यू करायचं. बट रेस्क्यू करताना दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे की पोटेन्शियल आउटकम काय असेल, त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स. सपोज तुम्ही मोस्ट अफेक्टेड पर्सन आहे, त्यांना पहिले वाचवणार आहे. सपोज त्याच्यातले काही हायकर्स पण असतील, हायकर्स असतील. सो हायकर्सची सवय असते ना ऍडव्हर्सिटीमध्ये ते प्रॉब्लेम फेस करणं, गिर्यारोहक नाही का, त्यांना माहिती आहे ना प्रॉब्लेम कशी फेस करायचं. सो त्यांचं ते स्वतः हे करू शकतात. मग तुम्ही त्यांना प्रायोरिटी कमी देऊ शकता. पहिले कोण पेशंट असतील, जे कोणी याच्यावर असतील, आपण ज्याला म्हणतो गॅस वगैरे वर असतील ते. सो अशा लोकांना पहिले वाचवणं गरजेचं असेल. सो अशा वेळेला तुमच्याकडे काय असलं पाहिजे, आर्ग्युमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागणार आहे की ह्या माणसांना हे सोल्युशन माझं आहे, हे सोल्युशन असण्याचं कारण हे आहे. आलं लक्षात. आता फॉर एक्झाम्पल सर, सपोज तुम्ही आता PWD चे इंजिनियर आहेत आणि तुम्ही एखादा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला असं वाटलं की तिथं करप्शन इन्व्हॉल्व आहे आणि जो स्टँडर्ड फॉर्मेट आहे ना, त्या स्टँडर्ड फॉर्मेट पेक्षा लो क्वालिटीचं मटेरियल वापरलं जात आहे, तुम्हाला एक रिअलाइज झालं. आणि रिअलाइज झालं तर तुम्ही सिनियर ऑफिसर जे आहे ना तुमचे, त्यांच्याकडे तुम्ही कंप्लेंट पण केली. पण ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स काय म्हणतात, तुम्ही शांत बसा. याचा अर्थ तुम्हाला एक अंदाज आलेला आहे की ते सुद्धा इन्व्हॉल्व आहे. याचा अर्थ असा आहे की ते तुम्हाला, त्यांना पण माहिती आहे ही गोष्ट. मग अशा वेळेला तुम्ही काय करणार आहे, इथिकल डिलेमाच येणार ना. इथिकल डिलेमाच काय येणार आहे, तर त्यावेळेला सिच्युएशन म्हणजे काय ते लगेच आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून मी बोललो की तुम्हाला तर्कशक्ती आणि तुमचं, आपण ज्याला म्हणतो ना की आर्ग्युमेंट्स, तर नंतरचा भाग आहे. सोल्युशन देताना आर्ग्युमेंट, पण तर्क पहिले लागणार की सिच्युएशन काय आहे हे समजलं पाहिजे, फॅक्ट काय आहे. मग सपोज आता मग तो कंप्लेंट काय कोणाकडे देणार, काय करणार, इथिकल डिलेमाच असणार ना. मग दोन गोष्टी इम्पॉर्टंट इथे येतात. आपल्याकडे माहिती आहे व्हॅल्यू सिस्टम्स फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस. कोणत्या व्हॅल्यू सिस्टम्स येतात. मग या ठिकाणी तुम्ही म्हणाल की पर्सनल इंटरेस्ट, म्हणजे करप्शन घेऊन शांत बसायचं, तो पर्सनल इंटरेस्ट बघायचा का सेकंड टू एंड द करप्शन. सो टू एंड द करप्शन इज द ऑफिशियल ड्युटी, अकाउंटेबिलिटी, इंटिग्रिटी. बरोबर आहे की नाही. अकाउंटेबिलिटी का असायला पाहिजे, कारण पब्लिक एक्सचेकर मधून एक्सपेन्सेस होत आहेत आणि लोकांना अकाउंटेबल आहेत ना आपण. सो हे इथिकल कॉन्फ्लिक्ट झालेत ना. तर ज्यावेळेला केस स्टडीज विचारले जातात ना, तर केस स्टडीज मध्ये इट इज नॉट अबाउट द कॉन्फ्लिक्ट ऑफ युअर ऍक्शन, इट इज अबाउट युअर कॉन्फ्लिक्ट ऑफ व्हॅल्यू. तर कोणते व्हॅल्यू असले पाहिजे ना तिथं, ते कळलं पाहिजे. मग आपण जेवढे व्हॅल्यू डिस्कस करतो ना, त्या व्हॅल्यूचं मिनिंग प्रॉपर माहिती असलं पाहिजे आणि त्या वेळेला त्या सिच्युएशन मध्ये त्या वेळेला त्या केस स्टडीज मध्ये तुम्हाला तिथं इन्व्हॉल्व्ह करता आलं पाहिजे. सो व्हॉट इज इथिक्स मग. सो इथिक्स मीन्स अ सिच्युएशन वेअर इथिकल डायलेमाज इन्व्हॉल्व. तिथं तुमचा इथिकल डायलेमाज इन्व्हॉल्व असतो. सो व्हॉट इज इथिकल डायलेमाज. नैतिक कोंडी, आपण म्हणतो नैतिक द्विधा स्थिती झालेली असते. सो इट मीन्स द इथिकल डायमेन्शन इज दे आर, आपण ज्याला म्हणतो की इट इन्व्हॉल्व द टू चॉईस. मग आता नेमका सपोज आता तुम्ही ऍक्सिडेंट झालेला आहे आणि एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये पहिले होतं बघा की जो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार त्याला पण क्वेश्चनिंग केलं जायचं. मग तुम्हाला माहिती आहे की इंटेन्स क्वेश्चनिंग होतंय आणि तो माझा ऑरिबल एक्सपिरियन्स आहे आणि मला त्रासदायक झालेला आहे हे जाणून जर तुम्ही असाल तर तुम्ही त्या लोकांना मदत करणार का. म्हणजे रिअल सिच्युएशन मध्ये जर बघितलं गेलं तर तुम्ही ते अवॉइड पण करणार ना, राईट. सो ह्यामुळे ते इथिकल डायलेमा तसाच असतो. मग दोन गोष्टींना मदत करावं असंही वाटतं आणि केलं तर असाही परिणाम होऊ शकतो. मग करावं का नाही करावं, समजतं मी काय म्हणतो. सो दॅट इज द इथिकल डिलेमाज. मग हाच इथिकल डिलेमाज इथं क्रिएट होत असतो. ज्यावेळेला तुम्हाला पर्टिक्युलर सिच्युएशन दिलं असतं ना, तर ऑफकोर्स तिथं तुम्हाला इथिकल डिलेमाज असतो आणि लिहिताना पण तुम्हाला जाणवतोय आणि की हे लिहायचं का ते लिहायचं, काय असलं पाहिजे. आणि एक इम्पॉर्टंट आहे की कॉन्स्टंट आहे ना, एकच कॉन्स्टंट आहे इथिक्स इंटिग्रिटी पेपर मध्ये, द टाइम लिमिट. आयडियल आन्सर लिहायचं असेल तर ऑफकोर्स आहे आयडियल आन्सर आहे, पण तुमच्याकडे आयडियल आन्सर येण्यासाठी तेवढा टाइम पण आहे का, त्या टाइम मध्ये तुम्हाला सगळं सुचलं पाहिजे. आणि आपण बघितलं तर नॅचरल ॲबिलिटीज विथ प्रॅक्टिस आणि सारखं बघून मग ते तुमचं डेव्हलप होईल तसं. सपोज आता इथिकल डायलेमाज म्हणजे काय, मग मी तुम्हाला एक लिस्ट डाऊन द कॉमन डायलेमाज देईल.
एक लिस्ट डाऊन करेल देईल आणि तुमच्यासाठी सांगतो की एक 100 आपण केस स्टडी सॉल्व्ह करून घ्या. त्यातनं तुम्हाला काही कॉमन सिच्युएशन ज्या वेळेला येईल आणि कॉमन इथिकल डायलेमाज असेल तर त्यावेळेला कोणते व्हॅल्यू सिस्टम असली पाहिजे आणि त्याच्यावर काय सोल्युशन असलं पाहिजे हे आर्ग्युमेंट तुम्हाला करताच आलं पाहिजे. आलं लक्षात. सो ते गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आपण लिस्ट डाऊन करणार. त्याचं कारण असं आहे का केस स्टडीज मध्ये ज्या वेळेला जे विचारलं जातात, जे केस स्टडीज दिले जातात तर ते डिपेंड्स असतात सिच्युएशन टू सिच्युएशन आणि त्यावेळेला आन्सर पण डिफरंट करतं आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की केस स्टडीज मधलं जे आयडियल आन्सर जर बघितलं गेलं ना त्याला असं स्टँडर्ड फॉर्मॅट नाहीये. केस स्टडीजला आन्सर लिहिताना तुम्हाला असं काही स्टँडर्ड फॉर्मॅट नाहीये फर्स्ट थिंग. आणि सेकंड थिंग जर बघितलं गेलं जो तो ज्याचं त्याचं ओपिनियन देणार इव्हन तुम्हाला टॉपर पण ओपिनियन देतील कोणी पण ओपिनियन देणार हा तो पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये असतो आणि ज्या सिच्युएशनला आपण काय सोल्युशन प्रोव्हाइड करतो हे त्याचं ओपिनियन असतं ना. म्हणून जर बघितलं गेलं तर आयडियल फॉर्मॅट पण नाहीये आणि असं आयडियल आन्सर पण तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. हे डिपेंड असं आहे का सिच्युएशनला तुम्ही काय लिहिलेलं असतं हे त्याच्यावर डिपेंड असतं केस स्टडीजवर आणि केस स्टडीज मध्ये काय क्वेश्चन विचारला जाणार त्यावर ते डिपेंड असणार आहे. सो तेच इम्पॉर्टंट आहे की काही गोष्टी इम्पॉर्टंट आपल्याला माहित असल्या पाहिजे की केस स्टडीज मध्ये काय असतात. जसं मी तुम्हाला एक सिच्युएशन बोललेलं आहे की एखादं फ्लड प्रोन एरियाज आहे आणि तिथं खूप मोठं डिव्हर्स्टेशन होत आहे, खूप मोठं आहे, प्रॉब्लेम्स आहेत. मग अशा वेळेला तुम्ही कोणाला रेस्क्यू वगैरे करणार इथिकल डायलेमाज मध्ये गेला राईट. सेकंड थिंग तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की एखादा एरिया असा आहे की तो वॉटर स्केअर सिटी आहे आणि यू आर द इन्चार्ज इन दॅट एरिया. वॉटर स्केअर सिटी आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही लोकांमध्ये कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी काय डेव्हलप करणार आहे जेणेकरून वॉटर कन्झर्वेशन होऊ शकतं. मग इथं ऑफकोर्स काय इथं पण काय आहे तुमच्याकडे मेजर काय आहे एक्सपेक्ट केलं गेलेलं ना. वॉटर स्केअर सिटी आहे मग इफिशियंट वॉटर यूज कसं केलं जाणार आहे. वॉटर कन्झर्वेशन म्हणजे काय वॉटर वेस्टेज कमी व्हावं याच्यासाठी तुम्ही काय हे करणार आहे. आलं लक्षात. अशी सिच्युएशन विचारलं जाऊ शकतं किंवा एखादी सिच्युएशन असं विचारलं जाऊ शकतं की अशा तुम्ही ज्या एरियाज मध्ये आहेत ना तिथं तुम्हाला काही लोक दिसत आहेत की रिच लोक रेस्टॉरंट मध्ये किंवा त्यांच्या लाविश पार्टीमध्ये किंवा इथं ते फूड वेस्ट घालतायत. फूड वेस्ट घालतायत आणि दुसरीकडे असं दिसतात की गरीब लोकांना ते उपाशी पण आहेत आणि त्यांच्यामुळे ते स्टार्विंगचा प्रॉब्लेम फेस करतात. आलं लक्षात. म्हणजे हंगर पण एका बाजूला आहे आणि एका बाजूला रिच लोक पण एन्जॉय करतायत म्हणजे फूड वेस्टेज पण घालतायत. आता याचा अर्थ आपण काय कन्सिडर करणार आहे. मग तिथे कळलं पाहिजे ना की तर्क इथं काय तर्क लावू शकतो. बरोबर आहे. सो या सिच्युएशन मध्ये म्हणजे सांगण्याचा उद्देश काही केस स्टडी दिली गेली ना डिपेंड असणार सिच्युएशन टू सिच्युएशन मग सोल्युशन तुमचं काय असेल ना त्यावर ते डिपेंड असणार आहे. सो ऑफकोर्स की ज्यावेळेला फूड आता इथे तुम्हाला कळलं की काही लोक वेस्ट घालतायत आणि काही लोक ना गरज आहे आणि त्यांना भेटत नाहीये. मग याचा अर्थ असा नाही की देर इज लॅक ऑफ फूड अवेलेबिलिटी रिसोर्सेस अवेलेबल आहे असं नाही आहे. बट प्रॉब्लेम असा आहे की द वेस्टेड फॉर वन्स प्लीजर ऍट द कॉस्ट ऑफ द समवन सेल्स. म्हणजे एकीकडे आनंदाने जीवन जगताना फूड वाया घालतायत समजतं. आनंदाने जीवन जगताना रिच लोक फूड वाया घालतायत आणि दुसरीकडे अशी एक सिच्युएशन आहे की गरीब लोक आयुष्य वाया घालवत आहेत फूड मिळवण्यासाठी. मग ह्या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करणार काय तुमचं सोल्युशन असणार आहे. आलं लक्षात. इथिकल डायलेमास काय इथिकल इश्यूज काय इन्व्हॉल्व आहे राईट. आणि सेकंड मग काय इथिकल इश्यूज असतील यामध्ये तुम्हाला काय जाणवतं मग ती लिस्ट डाऊन तुम्हाला करावं लागणार कोणते कोणते इथिकल इश्यूज आहे. सेकंड थिंग आपण ज्याला म्हणतो की इम्प्लिमेंटेबल मेजर्स काय असणार आहे की ज्याच्यातनं तुम्ही ते गरीब लोकांना काहीतरी मिळू शकता. काय काय वाटतं बरं या सिच्युएशन मध्ये काय इथिकल इश्यूज असणार आहे. जसं मी बोललो तुम्हाला की रिच लोकांकडे वेस्ट आणि पुअर लोकांकडे फूड अवेलेबल नाहीये. सो काय असेल काय करणार तुम्ही इथिकल इश्यूज कोणते पण. इथिकल इश्यूज आपण बघितलं ना सम इथिकल व्हॅल्यूज इन द सोसायटी. लॅक ऑफ कम्पॅशन, लॅक ऑफ रिस्पेक्ट टुवर्ड्स द पुअर राईट. सेकंड थिंग लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोव्हाइड द फूड फॉर द आणि सेकंड अजून थर्ड थिंग दिसतंय लेस रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलं असतं तर हे लोक उपाशी दिसले असते का. अजून काय दिसणार आहे तुम्हाला या ठिकाणी व्हर्च्यू ऑफ टॉलरन्स. व्हर्च्यू ऑफ टॉलरन्स म्हणजे काय लोकांना कसं काय सहन होतोय हे गरीब लोक उपाशी मारत आहेत. दॅट इज अ व्हर्च्यू ऑफ टॉलरन्स.
ज्याला कळलं की नाही बाबा टॉलरन्स काय असतो आणि त्या ठिकाणी मी असतो तर माझं काय झालं असतं तर तो प्रोव्हाइड करू शकतो ना. सेकंड थिंग अजून काय विचारलं हे झालं इथिकल इश्यूज इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. आणि अजून काय विचारलं गेलेलं होतं की कोणते कोणते इम्प्लिमेंटेबल मेजर्स असणार. मग काय काय इम्प्लिमेंटल मेजर्स असू शकणार. तर सपोज आता याच्यामध्ये सपोज विचारलं गेलं की यामध्ये तुम्ही एकतर अवेअरनेस क्रिएट करू शकतात. रेस्टॉरंट टू रेस्टॉरंट भेटून किंवा तुम्ही स्वतः नाही पण तुमची टीम वगैरे पाठवून तुम्ही सांगू शकतात की तुम्ही वेज घालू नका, बफर करा आणि ते डिस्ट्रीब्युट करा गरीब लोकांना. पार्टी आणि जे काही वेडिंग सेरेमनीज वगैरे होतात तिथे जाऊन तुम्ही तुमचे लोक पाठवून सांगू शकतात उरलेलं पाठवा आणि गरीब लोकांना डिस्ट्रीब्युट करा. असे काही ठिकाणी होते बघा. म्हणजे सरप्लस मध्ये असलेली गोष्ट ज्यांना नाहीये त्यांना प्रोव्हाइड करणं. सो हे इम्प्लिमेंटेबल मेजर झाले. सेकंड थिंग काय करणार आहे फूड रिसोर्सेस अवेलेबल करून देणार आहे. क्वांटिटी डेव्हलप करणार आहे. पीडीएफ सिस्टम वगैरे एनजीओचा सपोर्ट घेणार. काही एनजीओ असतात ना गरिबांना मदत करणारे. तो हे इम्प्लिमेंटेबल सोल्युशन तुमच्याकडे असलं पाहिजे. सोल्युशन सोपं आहे पण इथिकल इश्यूज समजून घेणं ते महत्वाचं आणि ते व्हॅल्यू कोणते तिथे असोसिएट असतात ना ते इम्पॉर्टंट आहे. समजतंय. सो कोणते व्हॅल्यू ना तोच इम्पॉर्टंट डिफिकल्ट टास्क आहे की कोणते व्हॅल्यू तिथं असले पाहिजे. म्हणून व्हॅल्यू सिस्टम समजून घेणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आणि दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. द इथिकल व्हॅल्यूज इन द सोसायटी आणि द सेकंड थिंग फंडामेंटल व्हॅल्यूज फॉर द ब्युरोक्रॅट. हे दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. त्या एकदा लिस्ट मधल्या समजल्या मग कुठे कुठे पॅच करायचं हे डिपेंड असणार. जसं आपण बोललो की इथं हे व्हॅल्यू म्हणजे अप्रोप्रिएट आहेत आणि इथं हे लागू असणार आहे. पण सपोज आता एखादी सिच्युएशन अशी दिली गेलेली आहे की त्या ठिकाणी सपोज एक ऑफिसर आहे आणि त्या ऑफिसर मध्ये त्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याच्याकडे स्कीम्स प्रोव्हाइड करतोय तो. आणि एखादी डेस्टिट्यूट वुमेन आलेली आहे आणि ती हेल्प मागते की मला कोणी नाही मला हेल्प पाहिजे आणि पण तिच्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे नसतील. हा युपीएससीने विचारलेला क्वेश्चन. डॉक्युमेंट्स नाहीये तुम्हाला एकीकडे वाटतं मदत पण दिली गेली पाहिजे बट इट इज द ब्रीच ऑफ व्हायलेशन ऑफ रूल. आणि डॉक्युमेंट्स नसताना दिलं तर मग इक्वेलिटी काय कामाची. बरं का मग सगळ्यांनाच ओपन करू टाका ना विदाउट डॉक्युमेंट्स घेऊन जा स्कीम. राईट. मग त्याच्यामुळे तुम्हाला मेरिट्स आणि डिमेरिट्स पण बघायचंय. पोटेन्शियल आउटकम त्याच्यावर डिपेंड असणार. समजलं. आणि सेकंड थिंग असं आहे सपोज तुम्ही नाही दिलं तर तुम्ही इनह्युमन आहात तुम्हाला कम्पॅशन नाहीये. सो ते आर्ग्युमेंट मध्ये तुमचं आलं पाहिजे. आन्सर मध्ये आर्ग्युमेंट मध्ये आलं पाहिजे. सो ते इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. मग इथं मग कोणते इथिकल इश्यूज येणार आहे सांग मला. समजतं ना मी काय बोललो. सिच्युएशनवर डिपेंड असणार ते इथिकल इश्यूज कोणते काय असणार आहे. लेक ऑफ कम्पॅशन म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ कम्पॅशन द्यायचं का नाही द्यायचं. कम्पॅशन दिलं तर व्हायलेशन ऑफ रूल होईल. ऑब्जेक्टिव्हिटी आठवतं बघितलं तर आपण. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय फॅक्ट चेकिंग. डॉक्युमेंट चेक करायचं. डॉक्युमेंट योग्य असेल. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय फॅक्ट वगैरे बनणार. व्हॅलिडी तुमच्याकडे प्रूफ असेल तर तुम्ही देऊ शकता नसेल तर नाही देणार. आलं लक्षात. आणि बट एक लक्षात घ्या मी स्वतः एक्सपिरियन्स केला. मी ज्यावेळेला बँकेत गेलो होतो ना आणि चेक विड्रॉल करायला गेलो होतो तर आता आपल्याकडे कसं पॅन कार्ड आपण सॉफ्ट कॉपी मध्ये ठेवतो आणि माझा हलवलेला आहे माझ्याकडे ओरिजिनल कॉपी नाहीये. आणि आपण आता मोबाईलमध्ये आहे ना सॉफ्ट कॉपी. तर बँकेच्या क्लिअरिकलला मी ते म्हटलं की पॅन कार्ड आहे का म्हणजे अबव्ह 50,000 प्लस जर तुमचं विड्रॉ करायचं असेल ना तर तुम्हाला पॅन कार्ड दाखवावं लागतं. हे कंपल्सरी आहे. आणि मग बँकेत गेलो तर ते म्हटलं की तुमच्याकडे तुमचं पॅन कार्ड दाखवा. म्हटलं माझ्या मोबाईल मध्ये आहे तर असं काही चालणार नाहीये नाही तर मग पैसे देणार नाहीये ना असं तसं. याचा अर्थ असा की तिचा जो ऍटिट्यूड होता ना तिने कस्टमर म्हणून कस्टमर म्हणून तिने गृहीत धरलेलं. तिने आपला आपला पार्टनर आहे. कस्टमर पार्टनर असतो. आलं लक्षात. आणि त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे तिला कळलं पाहिजे होतं ना. मग असं ऍरोगंट बोलून चालतं का कस्टमरशी. कस्टमरशी बोलताना काय ठीक आहे ह्यावेळी आहे पण पुढच्या वेळेला रिक्वायरमेंट आहे आम्हाला डॉक्युमेंट्स लागतातच आम्हाला कंपल्शन आहे तुम्ही येताना घेऊन या. ह्यावेळेला मी तुम्हाला देऊन टाकणार. राईट. मग जर ऍरोगंटने बोललं असेल तिथंच मला कळलं की काय आहे असं. आणि खरंच इथिक्स इंटिग्रिटी का पाहिजे ना त्यावेळेला कळलं की ऑफिसर लोकांसाठी पाहिजे असं. आलं लक्षात. मग सगळे लोक तसे नसतात. एखाद्या लगेच चिडून पण बोलतो ना. एका तुम्हाला तुमच्या घरातून नाही द्यायचे बँकेचे गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज आम्ही देतो त्याच्यामुळे तुम्ही असं बोलू नका. काही चिडतात लोक माहिती ना. आता आपण आता ठीक आहे काय बायस करत बसायचं मग त्यावेळेला तो इश्यू टाळून देतात. पण सो असतं की ह्या गोष्टी आहेत ठीक आहे. सो मग त्यावेळेला तुम्ही कस्टमर म्हणून तुम्ही ट्रीट नाही करणार आहे की त्यावेळेला तो एक इक्विटी शेअर आहे आणि तो पण एक पार्टिसिपंट आहे
तर ते आपली रिस्पॉन्सिबिलिटी तशी असणार आहे. आता इथिक्स इंटिग्रिटी मध्ये तेच इम्पॉर्टंट आहे. डिफरंट सिच्युएशन आणि डिफरंट अप्रोच असतो आन्सर रायटिंग मध्ये. सिच्युएशन समजलं ना की काय काय कशी सिच्युएशन असणार आहे, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग आहे की याच्यामध्ये फील्ड डिफरंट मध्ये विचारलं जाऊ शकतात केस स्टडी. कधी ऍडमिनिस्ट्रेशन मधलं विचारलं जाऊ शकतं, कधी स्पोर्ट मधलं विचारलं जाऊ शकतं, कधी आयटी कंपनीचं मॅनेजर म्हणून विचारलं जाऊ शकतं, कधी पीडब्ल्यूडीचं इंजिनियर म्हणून विचारलं जाऊ शकतं, कधी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून विचारलं जाऊ शकतं, कधी तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून विचारलं जाऊ शकतं, आणि तुमच्या याच्यामध्ये पॅन्डेमिक आलेलं तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून विचारलं जाऊ शकतं. तर फील्ड हे डिफरंट असते. क्लिअर? ती एक गोष्ट. आणि द नेक्स्ट पॉइंट इज की असं नो वन स्ट्रक्चर ऑफ द केस स्टडी इज परफेक्ट. समजला? ती गोष्ट पहिले मनाने क्लिअर करून ठेवा तुम्ही की केस स्टडीज ही त्या वेळेला ते डिपेंड असणार, आणि त्यावेळेला आपलं सोल्युशन काय असणार आहे, आपल्याला इश्यू काय आहे ते वेगवेगळे असणार आहे. ते इश्यू वेगळे तर सोल्युशन वेगळे, व्हॅल्यू वेगवेगळे. समजता? सो त्या गोष्टी आहेत. आणि द थर्ड थिंग इज की नो आयडियल आन्सर आणि आन्सर फॉर्मॅट असं हे नाहीये, प्रत्येकाचं वेगवेगळं करत असतं. ज्याला जसं समजला इश्यू, ज्याला ज्या व्हॅल्यू सिस्टम आठवलेलं आहे आणि त्याला जसं सोल्युशन प्रोव्हाइड करायचं ते डिपेंड्स आहे. आता इम्प्लिमेंटेबल मेजर्स तुम्हाला काय प्रोव्हाइड करायचं आहे ना, सो याच्यासाठी जर सांगायचं असेल तर ऑफकोर्स की तुम्हाला हे माहित आहे की ते सगळ्यांना कॉमन येतील. आता समजा तुम्हाला आपण वाचलेले आहेत ना सोशल जस्टिस मध्ये की एखादा पुअर अफेक्टेड असेल तर त्याला काय काय सोल्युशन द्यायचं, त्याच्यामुळे ते ऑलमोस्ट बऱ्यापैकी सेम येऊ शकतं. पण व्हॅल्यू सिस्टम मात्र डिफरंट करणार. ज्याला जे व्हॅल्यू सिस्टम समज येतो तो तिथे इनपुट करणार ना. सो ते इम्पॉर्टंट आहे, ते चॅलेंजिंग असणार आहे. फक्त तुम्हाला ते कळलं पाहिजे. ठीक आहे. सो इथं दोन गोष्टी तुम्हाला दिसणार आहे, व्हॅल्यू सिस्टम फॉर ऍडमिनिस्ट्रेटर्स आणि सम इथिकल व्हॅल्यूज इन द सोसायटी. इथिकल व्हॅल्यूज कोणते आहेत त्या गोष्टी आपण इम्पॉर्टंट आहे त्या क्लिअरली केल्या पाहिजे. मध्ये तुम्ही एखादं थॉट पण एखाद्याचं देऊ शकतात, पॉलिटिकल थिंकर लोकांचा. फॉर एक्झाम्पल अमर्त्य सेन यांनी पॉवर्टीवर खूप चांगल्या पद्धतीने काही स्टेटमेंट्स वगैरे दिलेले आहेत बघा. एखादे स्टेटमेंट ज्यावेळेला थिंकरचे स्टेटमेंट असतात त्यावेळेला तुम्ही इथे इन्व्हॉल्व करू शकतात. तसं आलं लक्षात? तो त्यावेळेला तुम्हाला काही आठवलं पाहिजे. पण ठीक आहे, आणि इम्प्रेसिव्ह आन्सर असलं पाहिजे. पण आता याच्यामध्ये काय बेस्ट प्रॅक्टिसेस काय आणि काय केलं पाहिजे. सो त्याच्या आधी आपण जे काही केस स्टडीज वगैरे बघितल्या होत्या त्या ठीक आहे. सो इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे की ज्यावेळेला केस स्टडीज विचारलं जातं ना, तर त्या केस स्टडीज मध्ये फॅक्ट असं आहे का जी सिच्युएशन विचारले गेलेली नाही तुम्हाला ती फॅक्ट समजली पाहिजे. जसं मी तुम्हाला बोललो की जिथं सपोज एखाद्या याच्यामध्ये फ्लड प्रोन एरिया असेल तर तिथं फ्लड प्रोन एरिया आहे, याचा अर्थ असा लगेच टायटल वाचूनच तुम्हाला कळणार आहे, पहिले 2 लाईन वाचूनच कळणार आहे याचा अर्थ असा की लोक ट्रॅप झाले, आपल्याला रेस्क्यू करायचे, लोकांना वाचवणं ही सिच्युएशन असणार आहे. राईट. सेकंड थिंग, एखादी स्कीम प्रोव्हाइड करायची असेल तर कोणाला द्यायचं वगैरे समजून घ्यायचं की ही फॅक्ट ही असणार आहे. मग आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय, आपल्या रिलेटेड ते विचारलं गेलेलं आहे. राईट. तिथे स्ट्रॉंग तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि सेकंड अजून एक इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट नॅचरल कॅलॅमिटीज रिलेटेड जर एखादा इथिक्स इंटिग्रिटी मधला केस स्टडीज विचारला गेला ना, चॅलेंजिंग टास्क असतो, कारण त्यावेळेला तुम्हाला खूप आणि ती खूप क्रिटिकल सिच्युएशन असते ना. जसं मी तुम्हाला बोललो की कोणाला रेस्क्यू करणार, मग तुम्हाला ते लिस्ट डाऊन करताना तुम्हाला थोडंसं चॅलेंजिंग वाटणार ना रिअल सिच्युएशन मध्ये, की अशी सिच्युएशन हॉरिबल आहे की त्यांना कोणाला वाचणार आहे. ऍट अ टाइम सगळ्यांना वाचू शकणार नाहीये, पण प्रेफरन्स द्यावा लागेल ना तुम्हाला, पहिले कोणाला, मग सेकंड कोणाला, मग लास्टली कोणाला. राईट. सो ते एक आहे. देन सेकंड थिंग, मग याचा अर्थ असा आहे की त्या केस स्टडीज वर तुम्हाला काय ऍक्च्युअली इश्यू काय आणि फॅक्ट काय नाही ते समजून घ्यायचं आहे, पहिली स्टेप. सेकंड स्टेप इज काय की आपण याला म्हणतो की बेनिफिट्स कोणाला द्यायचं आहे, समजलं? ते एक आहे. आणि देन का नेसेसरी आहे, ठीक आहे, नेसेसरी काय आहे, का गरज कोणाला आहे किंवा काय आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि लास्ट वन इज द व्हेरियस पर्स्पेक्टिव्ह त्यावेळेला तुमच्याकडे डेव्हलप होणार आहे, ते पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला ते मॅच झाले पाहिजे की काय आहे कसं आहे. आता तुम्ही म्हणणार की व्हेरियस पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर बघितलं गेलं तर वन इम्पॉर्टंट पॉईंट, सपोज ज्यावेळेला एखादा इश्यू दिला असतो तर त्या इश्यू देताना आपल्याला पहिले कळतं की ठीक आहे सिच्युएशन समजून जाते. जसं आपण बघितलं ना काही केस स्टडीचे एक्झाम्पल बघितले गेले, सो त्याच्यामध्ये सिच्युएशन समजलं. आता फॉर एक्झाम्पल आता हा केस स्टडीचा जर एक्झाम्पल बघितलं गेलं, आता इथे बघितलं गेलं की डिझास्टर प्रोन स्टेट आहे, लँडस्लाइड्स होत आहेत, फॉरेस्ट फायर होत आहेत, ठीक आहे, क्लाउड बस्ट होत आहेत, फ्लॅश फ्लड होत आहेत, अर्थक्वेक होत आहेत, आणि तिथं काही लोक अडकलेले आहेत. मग ते लोक कोण कोण आहेत त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन असतील, पेशंट्स असतील काही हॉस्पिटलमध्ये, वुमन्स, चिल्ड्रन्स आहे, हायकर्स आहेत, टुरिस्ट पण आहेत, प्रेसिडेंट पण आहे लोकल रिजनल पार्टीचा,
ठीक आहे, आणि ऍडिशनल चीफ सेक्रेटरी पण आहे. मग ह्या सिच्युएशन्स मध्ये जे आहे की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे आणि गिव्ह द जस्टिफिकेशन. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ह्या एक एक लोकांना रेस्क्यू करताना तुम्हाला जस्टिफिकेशन पण द्यायचंय का या पहिले याला मी घेतोय. समजलं. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही याच्यामध्ये मोस्ट पहिले प्रायोरिटी मोस्ट अफेक्टेड पर्सन वल्नरेबिलिटी, कारण तुमचं सोल्युशन प्लॅन ऑफ ऍक्शन डिपेंड ऑन डिग्री ऑफ वल्नरेबिलिटी. कोण जास्त मोस्ट अफेक्टेड आहे सांगा बरं, कोण वाटतं? सिनियर सिटीजन का पेशंट? पेशंट पण असू शकते ना, कोणी ऑक्सिजनवर असेल ना. सो पेशंट मोस्ट वल्नरेबल, त्यांना रेस्क्यू करणार, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये टाकणार आहे, त्यांना ती ट्रीटमेंट कंटिन्यू. एखादा हार्ट पेशंटचं कालच ऑपरेशन झालं असेल त्याला तर पटकन काढावं लागेल ना. आलं लक्षात? सो पहिले पेशंट करणार. सेकंड मोस्ट अफेक्टेड वुमन आणि चिल्ड्रन, कारण लहान मुलं आणि वुमेन्स. देन थर्ड सिनियर सिटीजन, पण आर्ग्युमेंट पण द्यावं लागणार आहे का यांनाच आम्ही का पहिले काढणार, सेकंड यांना का, राईट. आता थर्टिंग इथं सिम्पॅथी तुम्हाला वाटणार ना, लहान मुलं पण आहेत आणि लहान मुलं जर 1 महिन्याचं 2 महिन्याचं बाळ असेल शेवटी ती जास्त आहे ना, कारण ते यंग जनरेशन आहे ना फ्युचरचं. ओल्ड सिनियर सिटीजन हे जाणार आहे ना समजतंय ठीक आहे. देन आता तुम्ही म्हणणार काय की हे मग याला सपोज तुम्ही जर म्हटलं की ह्या बाजूच्या राज्याचा हे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी आहे आणि तो माझा मित्र आहे, पहिले त्याला वाचवतो. इट मीन्स द कॉन्फ्लिक्ट ऑफ क्रायसिस ऑफ कन्सायन्स आणि पर्सनल इंटरेस्ट माझ्या जवळचा आहे म्हणून मी याला वाचवणार आहे, हे माझं इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह झालं. व्हॉट अबाउट कॉमन पर्सन? त्यांना कोणी नाही, त्यांचं काय? आलं इथिकल डिलेमास? समजलं. सो मग इथं मी चीफ ऍडिशनल सेक्रेटरीला नाहीये आणि आपण असं म्हणू शकतो ही शुड बी बिहेव इन अ एक्झाम्पलरी मॅनर. त्याला माहिती सिच्युएशन काय असतात. सेकंड थिंग, त्याच्याकडे सपोर्ट तेवढे त्याच्या बाकीच्या राज्यातला किंवा कोणी ना कोणी अल्टरनेटिव्ह त्याला सपोर्ट करणार कोणीतरी येईलच ना. पण ह्या लोकांना कोणी येईल का? ठीक आहे. सो लिस्ट प्रायोरिटी मी कोणाला देणार आहे अजून? इथं हायकर्स वगैरे पण असतील, सपोज हायकर्स असेल तर त्यांना लिस्ट देणार आहे, कारण ते किती ऍडव्हर्सिटी मध्ये किती असलं तर त्यांना तो प्रॉब्लेम कसा फेस करायचा हे माहिती आहे. का त्यांना घेतो शेवटी? कारण त्यांना माहिती त्या सिच्युएशनला मी एखादा फ्लड एरियामध्ये आणि जो चांगला गुड स्विमर असेल मग त्यांना आपण कमी प्रायोरिटी दिली तरी चालतं, कारण त्यांना माहिती की मी स्विम करून माझं लाईफ सेव्ह करू शकतो. बरोबर आहे की नाही? सो त्यावेळेला मग हे तुम्हाला आर्ग्युमेंट द्यायचे, हे तुम्हाला मेरिट्स आणि डिमेरिट्स सांगायचं केस स्टडीज मध्ये. समजलं. सो हे इम्पॉर्टंट आहे यामध्ये. ओके, म्हणून मी तुम्हाला बोललो की फॅक्ट काय आहे, लँडस्लाइड वगैरे झालेलं आहे, ठीक आहे, फ्लड वगैरे आलेला आहे आणि सिच्युएशन काय आहे, ठीक आहे, पर्स्पेक्टिव्ह काय आहे की कोणत्या कोणत्या पर्स्पेक्टिव्ह मला कोणाला कोणाला वाचवायचं. ओके. देन बट याच्यावर तुमचं पोटेन्शियल आउटकम काय आहे ना त्याच्यावर डिपेंड आहे. सपोज आता पोटेन्शियल आउटकम जर तुम्ही चीफ सेक्रेटरीला वाचवताय त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकट्याला वाचवण्यासाठी हे बाकीचे तर 100 एका हॉस्पिटल 10 हॉस्पिटल असतील, 100 एका हॉस्पिटलमध्ये असतील, 10,000 किती झालं? 1,000. सो मग 10 हॉस्पिटलमध्ये 100,000 लोकांना सोडून दिलं आणि एका चीफ ऍडिशनल सेक्रेटरीला तुम्ही वाचवताय. म्हणजे आपण बोललो होतो की ग्रेटेस्ट हॅपीनेस ऑफ द ग्रेटेस्ट नंबर 5. चालेल का तसं? सो त्यावेळेला ते लगेच तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. आणि खूप याला लिमिटेशन्स नाहीये. हे पटकन काही ना काहीतरी कडून जे जे काही इम्पॉर्टंट आहे त्याला रिलेव्हंट होतात ना त्या गोष्टी आहेत. म्हणून व्हॅल्यू सिस्टम्स आणि तुमचे इथिकल थॉट आहे ना तिथे तुम्हाला ते जाणले पाहिजे. आर्ग्युमेंट्स तुम्हाला द्यायचे. फक्त मी याला वाचवलं त्याला वाचवलं त्याला वाचवलं ही लिस्ट डाऊन नाही करायची बरं का. का वाचवलं ते आर्ग्युमेंट्स पाहिजे. समजतंय? आलं लक्षात? सो ते इथिक्स केस स्टडीज मध्ये एक्सपेक्टेड आहे. ओके. देन आता मग इम्पॉर्टंट कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या केस स्टडीज मध्ये ओके. सो आपण बघितलं होतं की पहिले फॅक्ट काय आहे, इश्यूज काय आहे ते समजलं पाहिजे. सेकंड थिंग काय की कोणाला बेनिफिट्स द्यायचं आहे, नेसेसरी काय आहे आणि डिफरंट पर्स्पेक्टिव्ह काय असणार आहे, आउटकम काय असणार आहे, राईट. बट आता आपल्याकडे जे काही आन्सर जे आहेत ना ते आन्सर ऍक्च्युअली कसं असलं पाहिजे ते इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे. आणि ते फक्त पॉईंट मध्ये तुम्ही नोट डाऊन करून घ्या की काय काय नाही. या सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की ज्यावेळेला हा स्ट्रक्चर लिहिताना हे डिपेंड्स असणार आहे की काय कोणत्या फील्ड मधला
केस स्टडी विचारला गेलेला आहे. जसं मी तुम्हाला बोललो की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेटेड विचारलं जाऊ शकतं, IT कंपनीच्या रिलेटेड विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, एखाद्या इंजिनियर कॉन्ट्रॅक्ट देत आहेत त्या रिलेटेड विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, सो केस स्टडी जर बघितलं गेलं स्ट्रक्चर हे डिपेंड असणार आहे, त्यावेळेला ते डिपेंड असणार आहे. बट आता असं आहे का, जरी आयडियल आन्सर नसेल पण आपण असं म्हणू शकतो की अनरूल एखादा फॉर्मेट आहे ना, तो फॉर्मेट जनरली तो जनरल फॉर्मेट आपण असं म्हणूया की तो कन्सिडर करू आणि त्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला ते असलं पाहिजे. सो फर्स्ट पॉइंट, आयडेंटिफाय द फॅक्ट. फॅक्ट काय समजलं तुम्हाला? फॅक्ट म्हणजे काय? वस्तुस्थिती काय, ऍक्च्युअल इश्यू काय, पहिले त्याचं समजलं पाहिजे ना. जे करप्शन रिलेटेड आहे. हा, अजून आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळेला फॅक्ट तुम्हाला आयडेंटिफाय करायचे, ऍक्च्युअल इश्यू तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे, आणि सपोज एखादी केस स्टडी असं पॉलिटिकल लीडर रिलेटेड विचारलं गेलेलं आहे आणि तुम्हाला त्यांनी एक ऑर्डर दिलेली आहे की हे आमच्यासाठी हे काम करा, आणि दुसरीकडे तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी की ते त्यांच्या अगेन्स्ट, तुमच्या रूलच्या अगेन्स्ट होत आहे. ऑफकोर्स याच्यामध्ये करप्शन हे इन्व्हॉल्व्ह होणारच आहे, हे करप्शन इन्व्हॉल्व्ह होणारच आहे, पर्सनल इंटरेस्ट ही येणारच आहे. हे बाय डिफॉल्ट तुम्ही कन्सिडर करायचंच आहे. तिथे दिसत नाही कधी कधी हे करप्शन वगैरे नाहीये, पण करप्शन तिथे इन्व्हॉल्व्ह दिसणार आहे. पॉलिटिकल लीडर आणि जे तुम्हाला सांगतायत, आता पॉलिटिकल लीडर का फुकट नाही, करप्शन ह्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतातच तिथं. आलं लक्षात? सो त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. जसं फॅक्ट आयडेंटिफाय करायचं आहे. द सेकंड थिंग, मग आयडेंटिफाय द स्टेक होल्डर्स. मग स्टेक होल्डर्स मध्ये कोण कोण असणार, त्यामध्ये काय काय आहे? स्टेक होल्डर्स कोण, याचा अर्थ त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह आहे. एक मी तुम्हाला इंजिनियरचं दिलं होतं, त्याने कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, आणि कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहे. पहिले मग स्टेक होल्डर कोण कोण येतं त्याच्यामध्ये सांगा, त्या इश्यू मध्ये. एक तर तो स्वतः झाला इंजिनियर. स्टेक होल्डर्स म्हणजे ते लोक कोण कोण इन्व्हॉल्व्ह आहेत त्याच्यामध्ये, त्या इश्यू मध्ये. इंजिनियर स्वतः झाला, राईट. सेकंड कोण होता अजून? कॉन्ट्रॅक्टर, ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं ते. थर्ड कोण होतं अजून? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, त्यांचे सिनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, राईट. सो हेच आहे. अजून सेकंड थिंग, आता मग मला सांगा, ह्या सेकंड नंतरची आपण केस स्टडीज बघितली गेली होती, याच्यामध्ये स्टेक होल्डर्स कोण कोण आहेत मग? कोण कोण स्टेक होल्डर्स आयडेंटिफाय करा. हा, तेच स्वतः पण आहे ना. ठीक आहे. सो हे स्टेक होल्डर तुम्हाला आयडेंटिफाय झाले पाहिजे कोण कोण आहे, आणि सगळ्यांना जस्टिस द्यायचं ना, जस्टिस सगळ्यांना द्यायचं ना, राईट. सो ते एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, स्टेक होल्डर्स कोण कोण आहे. मग ज्याच्यावर तुम्हाला कळणार की तुमची ऍक्शन आणि तुमचं डिसिजन काय आहे. आता आपल्याला कळलं की हे स्टेक होल्डर्स आहे, मग ह्या स्टेक होल्डर्स पैकी कोणाला पहिले वाचायचं, मग तुमचं ऍक्शन कळणार ना. समजलं? तर स्टेक होल्डर तुम्हाला इन्व्हॉल्व्ह झाले कोण कोण आहे ते कळलं पाहिजे. सेकंड थिंग, आयडेंटिफाय द एथिकल डायलेमाज. एथिकल डायलेमाज म्हणजे काय? सिच्युएशन असते आणि तिथं आपले अल्टरनेटिव्ह 2-3 ऑप्शन असतात की नेमकं काय आपण डिसिजन घ्यायचं. आणि एथिकल डायलेमावर डिपेंड्स आहे की ते आयडेंटिफाय झालं तर तुमचं डिसिजन बनेल ना. मग डिसिजन बनले तर तुम्ही तसं प्लॅन करणार ना. सो ते पहिले आपल्याला आयडेंटिफाय झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पण खूप कॉम्प्लिकेटेड आणि चॅलेंजिंग असतं बरं का. ज्यावेळेला आपण एखादा केस स्टडी देतो आणि ती सिच्युएशन असते ना, तर त्या सिच्युएशन मध्ये सपोज आता ही पर्टिक्युलर लोक आहेत, त्या करप्शन रिलेटेड ते आपण कॉन्ट्रॅक्टचं बघितलं गेलं तर पर्टिक्युलर लोक आहेत. मग त्यावेळेला त्या पर्सन म्हणजे ते स्टेक होल्डर, त्या स्टेक होल्डरला कम्प्लीट मॅच होणारा इथिकल व्हॅल्यू, ते व्हॅल्यू होत आहेत का, राईट. आणि आपण घेतलेले जे काही बेनिफिट देणार आहेत, किंवा जर सपोज वल्नरेबल असेल त्यांना बेनिफिट देणं, करप्शन असेल त्यांना पनिशमेंट करणं, मग ते अप्रोप्रिएट आहे का, सो हे बॅलन्स करता आलं पाहिजे, राईट. सो तो एक इम्पॉर्टंट आहे चॅलेंजिंग पार्ट. म्हणून तुम्हाला आला आणि कोणता इथिकल व्हॅल्यू तिथं ऍड करून दिलं तसं काही चालणार नाहीये. सो डिपेंड्स असेल की काय, राईट. सो याच्यासाठी काय बेस्ट मॅक्स टू मॅक्स केस स्टडीज तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. येस येस, आपण 100च्या अबोव्ह प्रॅक्टिसेस करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपर आयडिया येईल तसं. ओके. द नेक्स्ट अजून काय आहे? कसं? हा, डॉक्युमेंट्स वाला ना.
राईट. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आता इथं आपल्याला पहिलं बघितलं व्हॉट आर द इथिकल इश्यूज इन्व्हॉल्व इन दिस सिच्युएशन. मग कोणते कोणते इथिकल इश्यूज होते? कंपॅशन. सेकंड थिंग इनह्युमन ऍक्टिव्हिटी, इनह्युमन ऍक्शन, ऑब्जेक्टिव्हिटी व्हर्सेस कंपॅशन. आणि एक लक्षात घ्या, अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की ज्यावेळेला इथिक्स इंटेग्रिटी रिलेटेड जे व्हॅल्यू सिस्टम आहे त्यांना कंपॅरिझन पण करता आलं पाहिजे बरं का. हा ना, मग सोल्युशन झालंय, पण तुम्ही व्हॅल्यू सिस्टमचा युज करूनच सोल्युशन देणार आहेत ना. हा, सोल्युशन काय? सपोज आता याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे. आता एक पॉइंट असा आहे की सपोज त्यांच्याकडे ते स्त्रीकडे लेक ऑफ डॉक्युमेंट्स असेल, सो त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही तर एक तर रूल ब्रेक करू शकत नाहीये. सेकंड थिंग, तुम्ही डायरेक्टली एक्स्ट्रम आपण म्हणतो ना की करंट पॅशन देऊन टाकतो, तर तसं चालणार नाही. म्हणजे तुम्ही इक्वेलिटी पण तुम्ही ब्रेक करताय, लिगली नाही करत, आणि जस्टिस पण तुम्ही इक्वली देत नाहीये. सो त्याच्यापेक्षा मग तुम्ही सोल्युशन काय करणार आहे? दुसरी एखादी स्कीम बघा, त्याच्यामध्ये ती सध्या बेनिफिट मध्ये बसू शकते का? फर्स्ट ऑप्शन तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता. थर्ड, अजून एखादा सेकंड तुम्ही पॉईंट बघू शकतात. ठीक आहे बाबा, आपल्याकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम मध्ये काहीतरी नाहीये ना आज तिला द्यायला. एखादा एनजीओ तर तुमच्या संपर्कामध्ये असतील ना, वृद्धाश्रम वगैरे असतात ना. सो त्यावेळेला तिथं त्यांना सांगू शकतो की यांना हेल्प करा तुम्ही. तसं आलं लक्षात. आणि थर्ड थिंग काय की ठीक आहे आजी, तुम्ही एक काम करा, तुम्हाला 8 दिवस मी देतो. तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आता इनकम्प्लीट आहे ना, तुम्ही 8 दिवसामध्ये डॉक्युमेंटची लिस्ट लिहून घ्या, ही देतो मी. तुम्ही असं तहसील कार्यालयामध्ये जा, हे डॉक्युमेंट तुम्ही कलेक्ट करा आणि 8 दिवसांनी तुम्ही घेऊन या माझ्याकडे, मी तुमचं स्कीम करून देतो. हे सजेशन देऊ शकता. मी बोललो ना, रिअल सिच्युएशन मध्ये रिअल ऍक्शन असली पाहिजे. आलं लक्षात. आणि दुसरी गोष्ट असं आहे की युअर डिसिजन शुड बी बॅक बाय द नॉलेज ऑफ लॉ अँड पॉलिसी. त्याचा आधार असला पाहिजे, कायद्याचा आधार असला पाहिजे. विदाऊट कायदा नाही चालणार. म्हणून म्हणतो ना आपण, रूल व्हायोलेशन अजिबात करायचे पण नाहीये. समजलं. सो हे सोल्युशन तुम्ही अप्रोप्रिएट देऊ शकता. इन आपण 4-5 पॉईंट आलं लक्षात. ओके. सो ते एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता पहिलं पॉईंट बघितलं की फॅक्ट काय, इश्यू काय आयडेंटिफाय करणं. सेकंड थिंग आपण बघितलं गेलो की स्टेक होल्डर्स कोण कोण इन्व्हॉल्व आहे, त्याच्यानुसार आपण कोणाकोणाला हेल्प करायची आहे, किंवा कोणाकोणाला करप्ट रिलेटेड असेल की कोणाला पनिशमेंट करायची आहे. राईट. आणि सपोज जसं मी बोललो होतो तुम्हाला की जिथं एक टेंडरिंग दिलं गेलेलं आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टरने बघितलं गेलं तर लिगल स्टँडर्ड पेक्षा त्याने लो क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं आहे असं तुम्हाला वाटतंय, करप्शन आहे इन्व्हॉल्व आहे असं तुम्हाला वाटतंय. आणि सेकंड थिंग आहे, सपोज तुम्ही जर ह्या स्टेक होल्डर्स मध्ये जर केलात आणि एक्स्ट्रीम डिसिजन घेतलं गेलेलं आहे, चला मी अँटी करप्शन वाल्यांकडे जाऊन कंप्लेंट करतो, चला मी व्हिजिलन्स कमिशनकडे जाऊन यांच्याविषयी कंप्लेंट देतो रिटर्न फॉर्म मध्ये, तर हे पण तुमचं एक्स्ट्रीम डिसिजन चालणार नाही. बिकॉज इंडिव्हिज्युअल डिसिजन इज नॉट ग्रेटर दॅन द ऑर्गनायझेशनल डिसिजन. म्हणून कधी कधी काय होतं, एखादा किती करप्टेड किंवा प्रॉब्लेम असेल ना, तर त्यावेळेला तुमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला ते मिटवावं लागतं, नंतर तो ज्युडिशियरी तुम्ही पाठवा त्यांना. म्हणून कधी कधी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला डिसिजन घेतात ना त्यांच्या डिपार्टमेंटल, मग तुम्ही सिनियर ऑफिसरला सांगू शकतात ना. राईट. सो ते तुम्हाला आयडेंटिफाय, म्हणजे तेच इम्पॉर्टंट आहे की त्यावेळेला ते काय काय डिपेंड्स असेल, कसं आहे. आणि याच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, कमी वाचा आणि विचार जास्त करा, ऑटोमॅटिक तुम्हाला भरपूर आठवण द्यायचा. जास्त वाचाल तर कन्फ्युजन जास्त होतं, कमी वाचून जास्त तुम्ही जर हे कराल, विचार करणार तर तुम्हाला अजून भरपूर काय आठवतं. त्यावेळेला इंटरलिंकिंग पण चांगलं जमतं. हा माझा स्वतःचा पण एक्सपिरियन्स आहे. आलं लक्षात. सो त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. स्टेक होल्डर झाला, इथिकल डायलेमास काय इन्व्हॉल्व आहे त्याच्याशिवाय आपल्याला हेल्प करता येणार नाहीये. आणि फोर्थ पॉइंट इज द आयडेंटिफाय द व्हेरियस प्लॅन ऑफ ऍक्शन. आता कळलं ना स्टेक होल्डर कोण आहे, इथिकल डायलेमास काय आहे, मग प्लॅन ऑफ ऍक्शनच तयार करा ना. आता तुम्ही डिसिजन लेवलला आलात ना. ओके. पण ज्यावेळेला प्लॅन ऑफ ऍक्शन घेणार आहे त्याचं मेरिट्स डिमेरिट्स पण बघायचं. मी तुम्हाला बोललो होतो ना की सपोज मी या व्यक्तीला, पेशंटला पहिले वाचवतोय, मग पेशंटला का वाचवतोय, कारण मोस्ट वल्नरेबल आहे तो. जर त्याची ट्रीटमेंट काढली तर कदाचित तो लगेच पण जाऊ शकतो. क्लिनिकल ट्रायल जर काढली तर, बरोबर, क्लिनिकल ट्रीटमेंट काढली तर, सो त्याच्यामुळे त्याला पहिले वाचवणं गरजेचं आहे. समजलं. मेरिट्स आणि डिमेरिट्स दोघे तुम्हाला बघायला. हा, सेकंड थिंग जसं मी तुम्हाला बोललोय की तो इंजिनियरने जर सपोज डायरेक्टली करप्शन डिपार्टमेंटकडे गेला आणि कंप्लेंट करतोय, तुमच्या इंडिव्हिज्युअल लेवलला तुम्ही डायरेक्टली एवढं ऑर्गनायझेशन तुम्ही रूल पहिले फॉलो करा. नसेल होतं तिकडे तुम्ही जाऊ शकतो, पण ऑर्गनायझेशन पहिले गोल लक्षात ठेवा.
सपोज तुम्ही रस्त्याने जात आहेत आणि रोड ऍक्सिडेंट झालेला आहे आणि म्हणतात का चला ठीक आहे मी एखादी अँब्युलन्स, ते मूवी मध्ये चालतं बरं का तसं, ते अँब्युलन्सचा ड्रायव्हर बाजूला करायचा ना आपणच घ्यायची आणि आपणच उचलून घेऊन जायचं, तसं चालतं. इथं तसं चालणार नाही, बिकॉज यू हॅव नो द पॉझेस ऑफ ऑथॉरिटी अँड पॉवर. हे पण लक्षात ठेवा, मला लेजिटिमसी नाहीये. आलं लक्षात? ट्रॅफिक झालेलं आहे, मग मी डायरेक्ट हातात काठी घेतो, काही येतात नाही का गाडी हे करायला, ती काढ तिकडे काढ तिकडे, तर तुम्हाला अथॉरिटी नाहीये, हे लक्षात ठेवा. अथॉरिटी लेजिटिमेट असते, समजलं? सो ते एक इम्पॉर्टंट आहे. मग प्लॅन ऑफ ऍक्शन ते एक, आणि देन लास्ट पॉइंट इज द डिसिजन मेकिंग. मग त्यावेळेला तुम्ही डिसिजन घेणार फायनली, ठीक आहे. ओके, डिसिजन मेकिंग घेणार आहे आणि शेवटी तुम्ही कन्क्लुजन देणार आहे. कन्क्लुजन, आणि कन्क्लुजन शुड बी ऍडवाइजेबल, but it should be reflection of values. Reflection of values. ओके, सो पहिला पण बघितलेलं, पुअर लोकांना फूड भेटत नाहीये, त्यावेळेला तुमचं कन्क्लुजन काय असलं? एम्पॅथी, कम्पॅशन, राईट. सेकंड, रिस्पॉन्सिबिलिटी पण कन्सिडर करू शकता तुम्ही, राईट. पॉलिसी मेकर आहेत ना तुम्ही, तुम्हाला वाटतं का तसं एखादी पॉलिसी तुम्ही तयार करू शकता लोकल लेवलला, राईट. सपोज आता जसं तुम्हाला इथं बोललो की हा फ्लड प्रोन एरिया आहे आणि त्या लोकांना रेस्क्यू करायचं आहे, तर तिथं तुमच्याकडे काय येणार आहे? डेडिकेटेड टू पब्लिक लिडरशिप. या लोकांना रेस्क्यू करायचं, तर तुम्ही लिडरशिप झालात ना आता तुम्ही तिथं या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी. तर त्यावेळेला ते कन्क्लुजन जे आहे ना ते इम्पॉर्टंट आहे, तुमच्या व्हॅल्यू सिस्टम बेस्ड असलं पाहिजे आणि ते ऍडवाइजेबल असलं पाहिजे, समजतंय? आणि हे इम्पॉर्टंट टास्क आहे कन्क्लुजन अजून एक, कारण कन्क्लुजन हे तुमचं वरती दिलेलं व्हॅल्यू सिस्टमला ब्रेक करता कामा नये, आणि जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला जो व्हॅल्यू सिस्टम मॅच होणार आहे त्याच्या रिलेटेड ते असलं पाहिजे. समजतं मी काय म्हणतोय? आता तुम्ही जर म्हणणार की मी आता करप्शन रिलेटेड एखादा इथिकल केस स्टडीज आहे आणि त्याच्यावर तुम्ही म्हणतायत का नाही माझ्याकडे एम्पॅथी आहे म्हणून मी सहानुभूती म्हणून सोडून दिलेलं आहे, हे कन्क्लुजन ऍडवाइजेबल नसणार ना. सिम्पॅथी कोणाला ऍडवाइजेबल असणार आहे? गरीब आहे, ज्याला गरज आहे, त्यांना हेल्प करायची, त्यांच्याशी रिलेटेड असणार आहे ना. जो पेनफुल आहे त्याला हेल्प, त्याच्याशी रिलेटेड चालतं ना सिम्पॅथी वगैरे. तो ते एक डिपेंड्स आहे तसं, समजतंय? ओके, तो काय जेवढं मॅक्सिमम केस स्टडीज डिस्कस करणार ना, आता मी तर 2-3च केलेलं आहे, यातनं तुम्हाला आयडिया येते ना की केस स्टडीज काय सिच्युएशन असतं आणि कसं एक्झॅक्टली ऍटलिस्ट काय आहे. हा, ज्यावेळेला मॅक्सिमम अजून 3-4 केस स्टडीज डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आपण ज्यावेळेला सॉल्व्ह करणार आहे ना, अजून तुम्हाला जास्त आयडियाज येणार आहे. आलं लक्षात? आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल कन्सिडर केलं होतं की करप्शन रिलेटेड जो इंजिनियर आहे तो आहे त्याच्यासमोर इथिकल डायलेमाज आहे की नेमकं काय करायचं. ठीक आहे, लो क्वालिटी मटेरियल वापरले. आता सपोज आता ती सिच्युएशन तुम्हाला कळली, ठीक आहे, थोडंसं मी रिपीट केलं. सपोज की कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, ठीक आहे, पण तिथं फ्रॉडुलंट आहे आणि मटेरियल चांगलं वापरलं जात नाहीये. ठीक आहे, तुम्ही वरती सिनियर तुमच्या मिनिस्ट्री ऑफिसरला तुम्ही कंप्लेंट केलेली आहे, ते म्हणता इग्नोर करा, तुम्ही शांत बसा, पाहिजे असेल तर तुम्ही घ्या 2 पैसे, पण कुठे ओपन करू नका. मग त्यावेळेला ऑफकोर्स इथिकल इश्यू काय येणार आहे सांगा? काय इथिकल इश्यूज येणार आहे? हा, राईट, पब्लिक अकाउंटेबिलिटी. मग ऍक्च्युअली इथं असं आहे की लोकांचा पैसा जातोय ना, तर वेस्ट जातोय ना. पहिली पब्लिक अकाउंटेबिलिटी, सेकंड थिंग करप्शन, पर्सनल इंटरेस्ट, रिस्पॉन्सिबिलिटी झाले. मग आता आपलं ऑफिशियल ड्युटी, ऑफिशियल प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी का पर्सनल इंटरेस्ट? आपण त्यांचं ऐकून शांत बस नाही म्हणजे पर्सनल इंटरेस्ट बघणार, पुढे काहीतरी प्रमोशन मिळेल. आलं लक्षात? सो एक लक्षात घ्या, प्रमोशन वगैरे डिपेंड्स ऑन युअर मेरिट्स ऑफ परफॉर्मन्स, समजलं? तर त्यावर डिपेंड्स आहे, यावर डिपेंड्स नाही पर्सनल इंटरेस्ट आहे. तर त्यावेळेला तुम्ही ते डिसिजन घेतलं पाहिजे. सो हे इथिकल इश्यूज आहे. नाऊ स्टेक होल्डर्स कोण कोण आहे समजलं? समजा आता ही केस स्टडी विचारले गेलेले, इथिकल इश्यूज काय, फॅक्ट काय ते समजलं.
राईट. आणि सपोज आता करप्शन आहे, ठीक आहे, पण आणि हे पण आयडेंटिफाय झालेलं आहे की आपल्या सिस्टम मध्ये करप्शन पण आहे, जे टॉप मॅनेजमेंट पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्याच्यावर आपलं सिस्टम पण तिथे करप्टेड आहे. तर तुम्ही एकाएकी नको पडायला ना, सगळ्यांना सोबत घ्यावं लागेल ना. मग सोल्युशन एक, पहिला पॉईंट, सपोज ज्यावेळेला हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट सोल्युशन असतो, ज्यावेळेला असं सिच्युएशन असेल तर त्यावेळेला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुम्ही कम्युनिकेट करता आलं पाहिजे, तो इश्यू कम्युनिकेट करता आला पाहिजे. आणि तुम्हाला त्यावेळेला तुमचे टॉप मॅनेजमेंट आहे, शेवटी तुमचे टॉप मॅनेजमेंट हे तुम्हाला जवळच करावं लागेल ना. तुम्ही त्यांना सांगू शकतात की हे थोडस इथिकली चुकीचं आहे, रॉंग आहे, बिकॉज इथं लोकांचं अकाउंटेबिलिटी कमी होणार. सेकंड थिंग, आणि त्यांना तुम्हाला रिअलाइज करून सपोज दिलं, कन्व्हिन्स करून की करप्शन हे जर ओपन झालं, इट इज अ ब्रीच ऑफ द ट्रस्ट ऑफ द पब्लिक, त्याच्यामुळे आपण हे अवॉइड केलेलं पाहिजे. ठीक आहे. सो ते एक सोल्युशन. नसल तर तुम्ही अजून तुमच्या सिनियर लेवलला तुम्ही अजून कोण असेल ना त्यांना कंप्लेंट करून सांगू शकतात, कारण तुम्हाला पहिले प्रायोरिटी काय द्यायचं, बाहेर नाही, वेगळ्या डिपार्टमेंटला नाही, तुमचं इंटर डिपार्टमेंटलच पहिले तुम्हाला मिटवायचं आहे. मग तिथे तुम्हाला कसं काय मिटतंय का ते पहिले तुम्हाला सोल्युशन बघावं लागणार आहे. तो तिथं नसेल होत, यू कॅन कंप्लेंट द विजिलन्स कमिशन, राईट. पण तिथं पण तुम्हाला डिमेरिट्स हा येणार आहे का, इथं ऑर्गनायझेशनल व्हॅल्यू जे ना मी ते ब्रीच करतोय, म्हणजे ऑर्गनायझेशनल रूल का आहे, जर काही प्रॉब्लेम झाला तर तो कन्सिस्टन्सीद्वारे इथल्या इथे तो मिटला पाहिजे, तो जास्त पब्लिक असा इश्यू नको झाला पाहिजे, राईट. मग तो मी ब्रीच करून मी इकडे विजिलन्स कमिशन कडे देतोय, मी कंप्लेंट करतोय, आणि ऑन दॅट द रिपोर्ट मी PI फाईल करतोय. देन लास्ट स्टेज ना. पण तुम्ही ज्यावेळेला ज्या वेळेला ते स्टेजला जे डिसिजन घेत आहेत ना, त्या वेळेला त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स पण कन्सिडर करून प्लेस बरं का, ना की तुम्ही डायरेक्टली घेतलं आणि लगेच करून टाकलं आणि लगेच सोल्युशन देऊन टाकलं, नाही चालणार आहे. तर ते थोडंसं व्हॅल्यू बेस असलं पाहिजे. ऍडिशनल मार्क्स जर तुम्हाला मिळतील, नाही तर तुम्ही डायरेक्ट डिसिजन घेतलं आणि त्याला असं आर्ग्युमेंट्स दिलेलं नाहीये तर नाही होणार. आलं लक्षात. ठीक आहे. मग आता इथिकल डायलेमास काय ते आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर सपोज तो तुम्ही आता दोन गोष्टी मला सांगा की बिंग अ पार्टी टू करप्शन हे होतंय आणि तुम्ही करप्शनचा जर भाग झाला तर काय होणार. आणि सेकंड थिंग आहे अप्रोच टू द डिपार्टमेंटल ऑफ अँटी करप्शन डिपार्टमेंटला अप्रोच केला तर मग काय होणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, राईट. आणि थर्ड थिंग से डिटेल करप्शन टू, ज्याला आपण म्हणतो मीडियाला पण पब्लिश करू शकतात, मग काय होणार. आणि सेंट्रल विजिलन्स कमिशन कडे गेलात मग काय होणार, आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. करप्शन जी पार्टी आहे त्याच्यामध्ये मी जर इन्व्हॉल्व झालो, मी माझा पर्सनल इंटरेस्ट बघितला, मॉनिटरी बेनिफिट होईल, बट इट्स ब्रीच ऑफ द ट्रस्ट ऑफ द पीपल. ठीक आहे. आणि सेकंड थिंग बोललो तर की अँटी करप्शन डिपार्टमेंटला गेलं तर मग याचा अर्थ असा की तुम्ही इंटर डिपार्टमेंटल रूल्स व्हायोलेट करतायत, आणि तुम्ही ऍक्च्युअली असं आहे का मग तुम्ही ऑर्गनायझेशनल रूल पेक्षा तुमचा रूल तुम्ही जास्त फॉलो करतायत. म्हणून बोललो ना की केस स्टडीज मध्ये युअर सोल्युशन शुड बी बॅलन्स. ठीक आहे. सो त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आणि मीडियाला जर पब्लिश केलं तर मग पब्लिक प्रेशर क्रिएट होणार. आलं लक्षात. अजून काय होणार आहे मग, त्याचे पण डिमेरिट्स आहेत, मग ऑर्गनायझेशनल रूल, ऑर्गनायझेशनची बदनामी होणार, त्या पण गोष्टी बघाव्या लागतात. ते इम्पॉर्टंट आहे. म्हणून बोललो की ज्यावेळेला जी ऍक्शन घेणार आहे ना त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स ते बघितले पाहिजे. समजतं. ओके. सो हे 2-3 एक्झाम्पल वरनं आयडियाज ही आलेली आहे. आपण अजून जास्तीत जास्त केस स्टडी ज्यावेळेला सॉल्व्ह करणार ना अजून तुम्हाला बरेच आयडियाज येणार. ओके. एक केस स्टडीज देऊ मग तुम्हाला सॉल्व्ह करायला. नाही खरंच आहे, कारण प्रयत्न केल्याशिवाय नाही होणार.